नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुणे येथील वारजे या ठिकाणी आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे केसर शेती कशा प्रकारे केली पाहिजे आणि जो भाजीपाला पिकवला जातो इंडोर मध्ये म्हणजे एका रूम मध्ये तो कशा प्रकारे पिकवला पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। सर, उद्योग मार परिवारात आपलं स्वागत आहे। आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा। माझं नाव शैलेश मोडक आणि मी आता शेतकरी आहे मागच्या 6 वर्षापासून। पण तसं बघितलं गेलं एज्युकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। 13.5 वर्ष मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि मागील 6 वर्षापासून आम्ही हायड्रोपोनिक फार्मिंग या एरियामध्ये काम करतोय। आम्ही पहिले मधाचा पण बिझनेस केला, इम्पोर्ट एक्सपोर्ट केला। इंडोर मध्ये आपण सगळ्या लिफी व्हेजिटेबल, स्ट्रॉबेरी घेतलं, अजून हर्ब्स घेतलेत आणि आता आपण केसरचं 2 वर्षापासूनचं हे प्रोडक्शन आपण इथे घेतोय। आता तुम्ही इथे बघत असाल की हा 8x40 स्क्वेअर फीटचा कंटेनर आहे। याच्यामध्ये आपण हे पूर्ण लिफी व्हेजिटेबल मी तुम्हाला सांगितलं, भाजीपाला, विदेशी पालेभाज्या ते घेतो आणि केसरची शेती करतो। तर इथे तुम्ही बघत असाल आमचे काही टेस्टिंग चालू आहेत। ऍक्च्युली याला आता टेस्ट लॅबच झालंय इनफॅक्ट। पण खूप सारे लिफी व्हेजिटेबल हे लेट्यूस आहेत आणि एक वेगळा प्रकार म्हणजे आपण इथे केसर हे फक्त हायड्रोपोनिक तंत्रज्ञान वापर करून कसं ग्रो करू शकतो याच्यावर एक प्रयोग चालू आहे इथे। इनफॅक्ट तुम्ही जर इथे बघत असाल तर तुम्हाला इथे हे दिसेल, हे बघा केसराचे हे रूट डेव्हलप झालेलं, राईट। तर आपण फक्त हवेचा वापर न करता फक्त पाण्याने पण केसर कसं ग्रो करू शकतो त्याच्यावरचा पण हा प्रयोग चालू आहे। तर या कंटेनर मध्ये आपण लिफी व्हेजिटेबलचा घेतो, जवळजवळ 320 स्क्वेअर फीट मध्ये 1 एकरचं प्रोडक्शन घेतो। पण असं नाही की एकदा 320 स्क्वेअर फीट मध्ये 8 सायकल होतात, म्हणजे 8दा आपण एक क्रॉप घेऊ शकतो, एक 8दा याची शेती करू शकतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला लेट्यूस सारखा क्रॉप घ्यायचा असला, बाहेर त्याला 60 दिवस लागतात, पण मध्ये आपल्याला 45 दिवसात तो या क्रॉप आपण घेऊ शकतो। कारण की जे वातावरण लागतं ते आपण निर्माण करतो मध्ये, बरोबर। हे जे कलरफुल लाईट दिसत आहेत ना, याचा पण यूज आहे। म्हणजे असं नाही की फक्त ते आपले दिवाळीचे लाईट नाही आहेत, हे स्पेसिफिक वेव्हलेंथ जनरेट करतात। 400 ते 600 ल्युमन्स एक वेव्हलेंथ असतात की, कारण तुम्हाला तेव्हा पण सांगितलं की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ना, त्याच्यात लाल आणि निळा हा कलर खूप इम्पॉर्टंट असतो अन्न बनवण्यासाठी, आणि तोच आम्ही अभ्यास करून तेवढाच ल्युमन्सचा कलर आम्ही दिलेला आहे, जेणेकरून की झाड ते एक्सेप्ट करतं आणि अन्न प्रोडक्शन करतं। मध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचं सिलेंडर पण ठेवलंय, तर कार्बन डायऑक्साईड जर जास्त वाढवला आणि प्रकाश दिला तर अन्न प्रोडक्शन लवकर होतं। तर त्याचमुळे 60 दिवसाचा क्रॉप पण आम्ही 45 दिवसात डेफिनेटली आणू शकतो। तर अशा तऱ्हेने आपण थोडंसं सायन्स यूज करून इथे आपण शेती करतोय। तर हा झाला लिफी व्हेजिटेबलचा। आणि मी तुम्हाला आता सॅफ्रॉनचं दाखवतो, म्हणजे केसराची शेती बघूया आपण की ती कशी करतोय ना। आज रूरल एरियामध्ये, अर्बन एरियामध्ये असे लोकांच्या डोक्यामध्ये काही मिथ बसलेले आहेत, जे फूड म्हणा, क्रॉप म्हणा, जे बी आपण लॅबमध्ये तयार करतो म्हणजे इंडोर मध्ये, की त्याचे बॉडीवर वगैरे काही साईड इफेक्ट होतात का? ते जसे आपले एन्व्हायरमेंट मध्ये ओपन मध्ये जे पिकवलेले असतात ते हेल्दी असतात, हे जे लॅब मध्ये बनवले असते ते बॉडीसाठी हानिकारक असतात, जे मिथ पसरले सर, तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगाल? हा खूप मोठा गैरसमज आहे। जर तुम्ही बघायला, हा प्रश्न सगळ्यांमध्ये देतो की निसर्गाचंच बेस्ट आहे। निसर्गाचं बेस्ट आहे, त्यात काही डाऊट नाहीये, पण मला वाटतं की आपण इथे पण निसर्गाचेच हेल्प करून इथे घेतोय। म्हणजे झाडाला लागणारा सूर्यप्रकाश आहे तो आपण लाईट थ्रू देतोय, बरोबर। पण ते अन्न प्रोड्यूस करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे ना, ते झाड स्वतः करतं, त्याच्यात आपण इंटरफिअर करत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये जात नाही, कारण ती नॅचरल प्रक्रिया आहे, म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया आहे अन्न तयार करण्याची। आपण फक्त जे देणारे पॅरामीटर चेंज करत आहोत, बाकी अन्न तो जसं बाहेर प्रोड्यूस करतो, तयार करतो, तसं तो इंडोर मध्ये पण करतो, म्हणजे त्याच्यात आपण काही दखल करत नाही। झाड त्याप्रमाणे जसं बाहेर करतं तसंच तयार करतं। तर आम्ही हा प्रश्न खूप कॉमन आहे इनफॅक्ट। तर मला असं वाटतं की म्हणजे बेटर दॅन नैसर्गिक असं म्हणू शकतो। नैसर्गिक ऑलमोस्ट बेस्ट असतंच, पण जर आम्ही याची लॅब रिपोर्ट पण केलंय, म्हणजे आमची पण शंका, सगळ्यांची शंका दूर होण्यासाठी आपण आलेलं प्रोड्यूस हे लॅबचं प्रोड्यूस आणि नैसर्गिक प्रोड्यूस हे दोघं आम्ही
टेस्ट केलं आणि आम्हाला रिझल्ट खूप वेगळे मिळालेत. म्हणजे जे लॅबमध्ये ग्रोन केलेले आहेत ऍक्च्युली त्याच्यामधले जे काय झाडामध्ये काय असतं कंटेंट जे असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जे काही कंटेंट असतात ते सगळे प्रॉपर याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळतात. कारण की आपण त्याला जेवढं लागतं तेवढंच देतो. कारण तुम्हाला एक म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल, कारण शेतकरी बांधव रिलेट करू शकाल की शेतीमध्ये तुम्ही खतं कसं देतात. बरोबर, शेतीमध्ये असे देतात खतं, बरोबर की नाही. बरोबर, म्हणजे असे सुजलाम सुफलाम आपण नाही का असे टाकतो. ते काय टाकतो आपण, युरिया टाकतो. युरिया म्हणजे काय, नायट्रेट. ते असं टाकल्यामुळे काय होतं, असं टाकल्यामुळे कोणत्या झाडाला इथे जास्त पुढे कमी, इथे जास्त पुढे कमी, त्याच्यामुळे शेतामध्ये वाढ पण होते ना. कोणी कमी झाडं होतात, कोणी जास्त झाडं होतात. पण इथे आपण ना सगळं एकदम नायट्रेटच देतो. म्हणजे जे युरियामध्ये कंटेंट आहे तेच देतो, पण ते इक्वल प्रमाणात देतो. त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल ना याची ग्रोथ खूप इक्वल तरीकेने झालेली असते. तर म्हणजे तिथे कॅल्क्युलेटेड आपण देतो. म्हणजे त्याच्यामुळे मला नाही वाटत की आपण निसर्गाच्या विरोधात जातोय. आपण निसर्गाने शेती करतोय. झाडाची प्रक्रिया फक्त त्याला कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये करतोय, तेवढंच एक भाग आहे. आणि मला इथे एक पॉईंट ऍड करायचा आहे सर. प्रेक्षकांनो काय होतंय, सध्या जर आपण विचार केला ना, आपल्या जगाचा म्हणा, आपल्या देशाचा म्हणा, पॉप्युलेशन वर्षानुवर्ष वाढत चाललेली, पॉप्युलेशन वाढत चालली. त्याच्यामुळे काय होईल, अन्नाची गरज सुद्धा वाढत जाणार आहे. भविष्यामध्ये फूडची शॉर्टेज आज बी आहे आणि भविष्यात वाढणारच आहे. आज बी आपल्या देशामध्ये मुंबई सारखे जे मेट्रो सिटी असतात तिथे काही लोक उपाशी झोपतात, एक टाइम जेवतात. जर आपल्याला हे सर्वांच्या जर गरजा भागायच्या असतील फूडच्या, तर आपल्याला सरांनी जे इनोव्हेशन केलंय, ह्या इनोव्हेशनला सगळ्यांना मिळून सपोर्ट करावं लागेल. त्यावेळेस आपण येणारी जी भविष्याची जे पिढी आहे त्यांची पोट आपण भरू शकतो. त्याच्यामुळं सरांनी जे काम केलंय आणि जे उद्योजक अशा क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि जेणेकरून त्यांना मोटिवेट करा, जेणेकरून येणारी जी पिढी असेल त्या अन्नांनी स्वावलंबी होईल. नाही, बरोबर. आणि जनरली एक क्वेश्चन असं पण येतो, म्हणजे मी तुम्हाला सांगेल की खर्चिक वाटतं ना. म्हणजे तुम्हाला इथे वाटतं लाईट आहे, एसी आहे, खूप खर्च लागत असेल इनफॅक्ट. पण हा खर्चिकपणा जर तुम्ही ना, हा खर्च टाळून तुम्ही सुद्धा तुमचं जर छोटं घर असेल किंवा तुम्हाला आठवतं आपल्याला जेव्हा गावाला शेणाच्या झोपड्या असायच्या, बरोबर. म्हणजे भिंत वगैरे शेण सावरून आपण करायचो, राईट. शेण पण हा आहे ना ऍक्च्युली, जर ती रूम मध्ये तुम्हाला म्हणजे थंडावा जाणवत असेल तर ती रूम यूज करून पण तुम्ही यामध्ये करू शकतात, बरोबर. इनफॅक्ट तर असं नाही की तुम्हाला कंटेनरच असायला हवा, राईट. तर तुम्ही त्याच्यामध्ये पण एक भाजीपाला काय, तसं बघायला गेलं आपल्याकडे 1 एकरचं क्षेत्र नसतं, बरोबर. आपल्याकडे किती असतं, अनफायनाईट. म्हणजे आपल्याकडे ना 1000 पेक्षा जास्त क्षेत्र आहे. कसं काय, कारण 1 एकरची जमीन जी आहे ना खाली असते, आकाशापर्यंत ती जमीन पण आपलीच आहे ना. तुम्ही व्हर्टिकल करू शकता ना किती पण, 100%, राईट. म्हणजे कोणी जर म्हटलं माझ्याकडे 1 एकर आहे, मी म्हणतो अहो 1 एकर नाही, तुमच्याकडे खूप एकर आहेत. तुम्ही जर त्याला व्हर्टिकल पद्धतीने केलं, एकावर एक उभं केलं, तर तुम्ही 1 एकर काय, तुम्ही 1000 एकर करू शकता. फक्त त्याला बनवायला जे स्ट्रक्चरची कॉस्ट लागेल ती एक्सपेन्सिव्ह. आणि हळूहळू कसं, ह्या लाईट जे बघतात ना, पहिले आम्हाला 2-2 हजाराला मिळायच्या, आता ते 400, 500, 600 रुपयाला मिळतात. जसं मोबाईल आपला कसं पहिले महाग होता, नंतर आता सगळ्यांकडेच मोबाईल यायला लागला, तशा या टेक्नॉलॉजीचं असतं. काही दिवसांनी हे अजून कमी कमी प्राइस आहे. जी खर्चिक गोष्ट वाटते ना, ते ऑटोकॅट डेफिनेटली येते. तर ते एक मला सांगायचं होतं. आता ही एक शेती आहे. आता तुम्हाला इथे अंदाज दिसत असेल, आता मी मोबाईलवरून सगळं ऑन करतोय. तर इथे आपल्याला हे सगळे केसरची तुम्हाला फार्मिंग दिसते आणि हे सगळं आपण इथे मोबाईलवरूनच कंट्रोल करतोय. आता तुम्हाला हा चिलर जे आहे चालू आहे, आता मी तो बंद करतो. हा मोबाईलवरूनच क्लिक केलं तर हा बंद होऊन जाईल. तर अशा तऱ्हेने तुम्हाला इथे रॅक सिस्टम बनवलं आहे. असे केसरची फुलं खूप सारे इथे उमलले आहेत ऍक्च्युली. हे जे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जे दाखवलं होतं ना, तो प्रॉडक्ट केसरचा, तो हा अशी फुलं आपण त्याच्यामध्ये काढतो. तर इथे वेगवेगळ्या आपण मशीनचा यूज केलाय. लाईट आहेत, इथे फॅन आहे, इथे ह्युमिडिफायर आहे, डिह्युमिडिफायर आहेत, कॅमेरे आहेत आणि चिलर आणि एसीचा यूज करून आपण ते काश्मीर सारखं वातावरण बनवलंय इथे. हे जे टेम्परेचर किती आहे सर? आता तुम्ही इथे बघाल तर 12.9 डिग्री आहेत, म्हणजे जवळ 13 डिग्रीच्या आसपासचं आहे. आणि सिमिलर टेम्परेचर आपल्याला मोबाईल ऍप म्हणजे घरून सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. इथे यायची जरूरत नाही, कारण कॅमेरे लावले आहेत. तुम्ही आता इथे बघा, इथे 12.9 डिग्री आहे ना, तर इथे पण तुम्हाला तेवढं
ऍक्च्युली दिसेल. या शेतीची रोपट्याची प्रोसेस कशी चालते सर याची म्हणजे प्रोसेस? तर तुम्ही बघत असाल हे बिया आहे, बिये म्हणजे केसराचं हे बी आहे. हो. या बिये मधून तुम्हाला हे 1 2 3 4 5 म्हणजे याला ना 5 फुलं येऊ शकतात. हो. राईट. आणि तुम्हाला इथे एक फुल दिसतंय. तर ही जी आहे याला तुम्ही बघाल तर यामध्ये मुळं नाही आहेत. बरोबर आहे. राईट. तर आत्ताचा फेज आहे ना, केसर हे 2 फेज मध्ये येतं, म्हणजे 2 भागात येतं. एक पहिला भाग म्हणजे त्याचं फुलांचं भाग म्हणजे फुलं येण्याची काळ, आणि दुसरा म्हणजे बिया बनवायचा म्हणजे काळ. तो असतो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा फुलं येण्याचा. डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च हा एका कंदाचे खूप कंद होतात. म्हणजे इथे तुम्हाला दिसत असतील खूप सारे इथे मी कंद आहेत ना, हे मल्टिप्लाय होतात. म्हणजे हे कंद एकाचे 2 कंद होतात ऍक्च्युली. तर हे कंद असे म्हणजे हे मदर आणि डॉटर म्हणतात त्याला, म्हणजे आईने पिल्ल दिल्यासारखे हे आहेत. तर याचे एकाचे 2 कंद, एकाचे 4 कंद असे तऱ्हेने होतात. आणि मग डिसेंबर ते मार्च मध्ये मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पुढचा जो पिरियड असतो तो डॉर्मन्सी पिरियड असतो. डॉर्मन्सी म्हणजे त्या पिरियड मध्ये काहीच होत नाही. बरोबर. सुप्त अवस्था म्हणतात ना, तर ती असते. ते डॉर्मन्सी मध्ये काहीच होत नाही. आणि डॉर्मन्सी मध्ये लोक हे जमिनीतून काढतात आणि ते इंडोर मध्ये ठेवतात. तर तो ऑगस्ट मध्ये ठेवल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये आपण प्रॉपर टेम्परेचर देतो आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये आपण याचं फ्लावरिंग घेतो. असं याचं लाईफ सायकल. आणि सर आता समजा एखाद्याला जर शेती करायची ठरली तर रोपटे म्हणजे कुठे भेटतील त्यांना? रोपट हे काश्मीर मधून आहे मेजरली, तिथून मिळतात. तिथून पण तुम्ही तिथल्या गव्हर्नमेंटशी पण कॉन्टॅक्ट करू शकतात, शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचं पण आहे. आम्ही आता खूप सारे प्रयोग चालू आहे, तर आम्हाला जे लागणारे बिये आहेत ते आम्ही प्रयोगांतर्गतच वापरतो. पण मोठ्या प्रमाणात कोणाला शेती करायची असली तर आपल्याला काश्मीर वरूनच बियाणे याचं घ्यावं लागेल. अच्छा. आणि त्यांच्या रेट विषयी काय सांगाल का? त्याचं रेट ऍक्च्युली अगोदर खूप कमी होतं, पण आता खूप डिमांड वाढायला लागली. तसं बघितलं गेलं शेतकऱ्याकडून घेतलं तर 200 रुपयापासून तर त्याचं सुरू होतं, 200 रुपये किलोच्या हिशोबाने सुरू होतं. पण आता मार्केटमध्ये वाढत चाललंय, तर 200, 400, 600 शेतकरी बियाण्यानुसार ते भाव रेट त्याचा स्वतःच ठरवतोय सध्या तरी. काय होतं आता याची समजा आता एखाद्याने चालू केल्यानंतर याचं प्रोडक्शन चालू म्हणजे घेतलं, मग याची मार्केटिंग आणि कुठं कुठं विकणं गरजेचं असतं? तसं बघायला गेलं ना, हा क्वेश्चन खूप कॉमन आहे की सर आम्ही उगवतो पण आपल्याकडून विकल्याच जात नाही. खरं बघितलं गेलं ना, विक्री कला ही बिझनेसचं खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे विकणं जर जमलं तर सगळ्या गोष्टी जमतात इनफॅक्ट. आणि आपल्याकडे तर एकदम आपण स्वतः ग्रो केलेलं प्रॉडक्ट आहे, राईट. तर याला विकताना पण आपण ते प्रॉपर मार्केटमध्ये जायला हवं इनफॅक्ट. तर विक्री हे कला तर प्रत्येकाला यायलाच हवी. पण केसर हा जो प्रॉडक्ट आहे त्याला मार्केटिंगची जास्त जरूरत पडत नाही, कारण आपल्या आजीपासून तर आपल्या आईपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. लहान लहान मुलांना सुद्धा केसरची माहिती आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये हे मायथॉलॉजिकल म्हणजे धार्मिक मध्ये पण खूप चांगलं चंदन आहे, केसर आहे, खूप धार्मिक याच्यात वापरतात, राईट. तर त्याच्यामुळे हा केसर सगळ्यांना माहिती आहे. मे बी जो विदेशी पालेभाज्या आहे तो मार्केट करणं डिफिकल्ट होतं, पण हा मार्केट करणं खूप इझी आहे इनफॅक्ट. तर मार्केटमध्ये याची चांगली डिमांड आहे. आणि सर आता तुम्ही म्हणले जम्मू काश्मीरमध्ये याचं बी भेटतंय. आता जम्मू काश्मीर तर खूप मोठं राज्य आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे का? जम्मू काश्मीरमध्ये पंपोर म्हणून एक एरिया आहे जिथे मेजरली केसरचं प्रोडक्शन होतं. 90% केसरचं जे प्रोडक्शन होतं पंपोर एरियामध्ये होतं, थोडं पुलवामा एरियामध्ये पण होतं. तर तिथे आपल्याला जाऊन याची चौकशी करावं लागेल, तिथल्या शेतकऱ्यांकडून बियाणं आपल्याला घ्यावं लागेल. आणि सर हे कंटेनरची साईज किती आहे? 8 बाय 40 स्क्वेअर फीट, म्हणजे 8 फूट हा रुंदीला आहे आणि लांबीला 40 स्क्वेअर फीट आहे, 40 आहे. तर 320 स्क्वेअर फीटचा आपल्याला एरिया मिळतो. आणि काय होतं आता कंटेनर मध्ये टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असेल ना, तर पाण्याचा रूल खूप महत्वाचा आहे. तर एवढं कंटेनर असेल तर त्याला पाणी किती लागतं? नाही, आता तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये पाणी आम्ही विदाऊट पाणी म्हणजे पाणी यूज नाही केलेलं आहे. कंटेनर मध्ये पाणी नाही यूज केलेलं आहे आम्ही, कारण तुम्ही बघत असाल पाणी हे मुळांना लागतं आणि यांना मुळच नाहीये. आम्ही फक्त तापमान म्हणजे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता
ह्या दोघच कंट्रोल करून आम्ही यामध्ये फ्लावरिंग घेतली आहे. आणि तसं बघायला घेतलं तर जी आर्द्रता असते हवेमध्ये, कारण हे रेस्पिरेशन करत असतं, हो हवेमध्ये आर्द्रता असते आणि आपण एक ह्युमिडिफायर लावले त्याच्यामधून पण आर्द्रता निर्माण होते, ती पण आपण युज करतो. पाण्याची आवश्यकता नाही मला जास्त. पाण्याची आवश्यकता याच्यासाठी आवश्यकता नाही, कशासाठी? फुलांसाठी. हो. पण जेव्हा आपल्याला कंद एकाचे 2 कंद करायचे असले तेव्हा आपल्याला मीडियाचे लागतो, म्हणजे एक माध्यम लागतं, जे की कोकोपीटचं पण असू शकतं, मातीचं पण असू शकतं. त्या माध्यमामध्ये पाणी आपल्याला लागतं. ओव्हरऑल आता किती सगळं आपलं इन्कम वगैरे किती होतंय? नाही, इन्कम तर तसं बघायला गेलं तर इन्कम काफी चांगलं चालू आहे. कारण अगोदर नव्हतं, कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बिझनेसमध्ये अपडाऊन येतात. तर हानीमधून काही आमचा बिझनेस चालू आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि आता आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवली आहे. तर म्हणजे ही जी कंपनी बनली ती फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, म्हणजे शेतकऱ्यांना घेऊन ही कंपनी बनवली आहे आम्ही. तर याच्यामध्ये आता आम्ही पण आणि काही काही लोकल फार्मर आहे, सगळे मिळून आम्ही याच्यावर काम करतोय. पण डेफिनेटली थोडा प्रॉफिटेबल मध्ये यायला लागलोय आम्ही. आणि केसर हे जे पीक आहे त्याच्यामध्ये अजून एक शेतकऱ्यांना सांगेल की उगवण्यामध्ये तर पैसा आहेच, पण उगवण्यापेक्षा जास्त पैसा त्याचे बाय प्रॉडक्ट मध्ये आहेत, म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल प्रोसेसिंग असते, तर केसर पाळून आपण केसरचं दूध, केसरच्या क्रीम, ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये याचा खूप जास्त यूज होतो. तर ते पण प्रॉडक्ट आम्ही आता लवकरच आमचे वेगवेगळे प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतील, तर त्याच्या थ्रू पण आमचा पैसा जनरेशन होतोय. तर इनफॅक्ट आता थोडं प्रॉफिटेबल कडे हा बिझनेस जायला लागलाय. एखाद्याने शेती केली आपल्या रुरल एरियामध्ये, म्हणजे ज्या मेट्रो सिटी जवळ नाही अशा क्षेत्रामध्ये, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगाल? करणं योग्य राहील का नाही? करणं योग्य राहील, पण तुम्हाला मार्केटिंग करण्याचं, म्हणजे त्याला विक्री कला तुम्हाला यायला हवी. राईट. तुम्ही कराल पण तुमचं येईल पण प्रॉडक्ट, पण त्याला तुम्हाला सरते शेवटी तुम्हाला त्या कस्टमरला विकायला हे करावं लागेल. बरोबर. तर तुम्ही कराल, तुम्हाला येईल पण प्रॉडक्ट, पण ते प्रॉडक्ट तुम्हाला विकता यायला हवं ऍक्च्युअली. कारण की आता खूप सारे शेतकरी ते खूप चांगला प्रॉडक्ट विकतात, पण एंड त्यांना रिझल्ट तेवढी प्राइस मिळत नाही. बरोबर. तर ती प्राइस मिळणार, जर तुम्ही तो भाग जर सांभाळला तुम्ही, तर डेफिनेटली फायदेशीर आहे ही शेती करणं. सर, हे जे भाजीसारखं दिसते छोटं छोटं, नेमकं हे कोणतं क्रॉप आहे? हे जे ना वेगवेगळे क्रॉप मधले, म्हणजे हा केसर आहे ना, केसर याचे वेगवेगळे पार्ट आहेत. म्हणजे हा जो केसर बघितला, ही पानं आहेत, बरोबर, हे केसरचे पानं आहेत. ह्या जे आहेत हा मेल पार्ट आहे याचा, राईट. आणि हा जो लाल पार्ट दिसतोय ना, हा आहे केसर, ओरिजिनल केसर. म्हणजे तुम्हाला हे जे दिसतंय ना, हे केसर. म्हणजे आपण काय करतो, हे फुलाला असं घेतो आणि फुलामधून आपण हे जे केसर आहे ना असं हार्वेस्ट करतो. म्हणजे तुम्ही बघत असाल, हे बघा, हे असं हार्वेस्ट पूर्ण साल खोलून काढायची का? हा, पूर्ण हे करून सोलून काढल्यानंतर आपलं हे पुढचं 3 भाग आहे ना, हे केसर आहे. आणि मग यालाच आपण तोडून ऍक्च्युली इथे थोडं सुकवतो आणि मग सुकवल्यानंतर ते असं दिसतं. तर हे केसर आहे. तर आजच तुम्ही बघत असाल की आजच आपलं हे हार्वेस्ट केलेलं आहे. आणि याच्यामधला हा मेल पार्ट हा पण विकला जातो, फार्मामध्ये खूप यूज होतो. आणि हा नॉर्मल केसर आपला, राईट, काश्मीरी केसर. कारण की फुलं जे आहे ते आपण काश्मीर मधून आणलेत. तर हे कंद केसरचा, हे त्याला फुल. आणि हा जो फुलाच्या पाकळ्या पण यूज होतात. म्हणजे तुम्ही हा जो काढला, हे बघा, हे पूर्ण फुलाचं असं निघालं, हे फुलाचं. या पाकळ्या पण आपण यूज होतात. म्हणजे फार्मा इंडस्ट्रीमध्ये, आयुर्वेदिक मध्ये, हे सोप वगैरे मध्ये पण याच्या पाकळ्यांचा यूज खूप चांगला होता. आणि ह्याचे पॅकिंग केले ते आहे, आमचे इकडचे पॅकिंग आहेत. हे 2 ग्रॅमचं आहे पॅकिंग. तर याच्यामध्ये तुम्ही दिसेल हे थोडस, हे आपलं केसर पॅकिंग केलंय इथे. आपल्या प्रेक्षकांना यांच्या कॉस्ट विषयी काय सांगाल का सर? याची कॉस्ट आम्ही 499 पर ग्रॅम करतो, कारण की आपण समोर तोडतो. म्हणजे कस्टमर आता जरी आला ना, त्याला आता जर त्यांनी व्हिजिट केली तर आपण त्याच्या समोर तोडून त्यांना दाखवतो की असं आम्ही करतो. कारण की मेजरली केसर हे काश्मीरमध्ये असतं आणि जनरली जेवढं प्रॉडक्ट महाग तेवढं त्यात अल्ट्रेशन, म्हणजे भेसळ होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. पण तुम्हाला इथे ओरिजिनल मिळतं, त्याच्यामुळे याची प्राइस आम्ही 499 पर ग्रॅमच्या हिशोबाने हे सेल करतोय. याला ब्रँडिंग केलं. तर तुम्ही बघाल की वेगवेगळे ब्रँडिंग पण आम्ही केलेत. म्हणजे हा कॉक बॉटल आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला. त्याच्यामध्ये किती ग्रॅम आहे सर? याच्यामध्ये जवळजवळ 1 ग्रॅमच्या आसपासच केसर आहे. म्हणजे 450 रुपयाची बाटली आहे. 450 रुपयाची बाटली आपण सेल करतो ऍक्च्युअली. तर असं हे वेगवेगळे पॅकिंग आपण करतो केसर. प्रेक्षकांनो लक्ष द्या,
हे बघा, आता ही जी बाटली आहे ना, एक्झॅक्टली तुम्हाला वाटणार नाही शेतीमधलाच हा एक प्रकार आहे, एक प्रकारचा क्रॉप आहे. त्या क्रॉपची प्राइस आहे हे आहे 2 ग्रॅम आहे आणि या 2 ग्रॅमची कॉस्ट पर ग्रॅम 450 रुपये. त्याला मल्टिप्लाय करा तुम्ही, तुम्हाला 900 रुपयाची ही छोटीशी भरणी, म्हणजे याला काही बनव तुमच्या भाषेत बाटली बिटली, 900 रुपयाची बाटली आहे. म्हणजे शेतीमध्ये सर सोन्याच्या प्राइस पेक्षा मला जास्त हे वाटायला जास्त याची value असते. प्राइस पेक्षा, म्हणून याला लाल सोनं पण म्हणतात ना, याला रेड गोल्ड म्हणतात त्याच्याचमुळे. लक्ष द्या प्रेक्षकांनो, जर शेती करायची असेल ना तर अशा पद्धतीची करा आणि ट्रेनिंग करून करा सर. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये केसर शेतीची जी इनडोअर कशी केली जाते याविषयी सरांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तरी पण आमच्याकडून काही माहिती तुम्हाला द्यायची राहिली असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तरी त्यांच्या नंबरवर कॉल करा आणि हे व्यवसायासंदर्भात प्रशिक्षणासंदर्भात अधिकची माहिती घ्या. जर उद्योग मार्गचं हे काम आवडलं असेल, आमचे एफर्ट्स आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन बिझनेस सोबत किंवा अशाच आधुनिक शेती सोबत. तोपर्यंत जय हिंद. धन्यवाद.